पुढचा महत्त्वाचा रिपोर्ट पाहूयात। ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून अहमदनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी समाज बांधवांनी पहिलीच भव्य सभा घेतली आणि यावेळी छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला। तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे। पाहूयात। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। मनोज जरांगे पाटील कधी उपोषण तर कधी मुंबईत मोर्चा या माध्यमातून मराठा आरक्षणाचा मुद्दा कायम पेटता ठेवतात, तर ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून छगन भुजबळ हे ओबीसी समाज बांधवांचा आवाज बुलंद करतात। मात्र छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यशैलीवरच बोट ठेवलं। उपोषण करून जरांगे पाटील सरकारला वेठीस धरतात असा टोला भुजबळ यांनी लगावला। पूर्वी पण ते फार 5-25 उपोषण त्यांनी केले होते, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं। फक्त हे लाठीचार्ज झालं म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं सगळ्यांचं आणि मग ते एकदम नेते झाले। नाही तर ते असं जे मला तिथल्या अधिकाऱ्यांनी लोकांनी सांगितलं की त्या अगोदर 5-25 वेळा उपोषणं केली। लाठीचार्जमुळे मनोज जरांगे यांना महत्त्व आल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं। भुजबळ फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आता महाराष्ट्रातील मराठा समाज संपणार असल्याचं देखील भुजबळ म्हटले। मी तर पहिल्यापासून तो आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज संपणार, कारण प्रत्येकजण कुणबीच होणार। त्यामुळे तर 1 मराठा लाख मराठा असं म्हणण्यात पण अर्थ नाही आता ना, 1 कुणबी लाख कुणबी म्हणत त्याला। छगन भुजबळ यांनी उपोषण, लाठीचार्ज आणि कुणबी या मुद्द्यांवरून थेट हल्लाबोल केला। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या उत्तराकडे राज्याचं लक्ष लागलं होतं। एकदा या कायद्याची अंमलबजावणी होऊन सगळ्या स्वैराच्या मार्फत एक पत्र मिळालं ना, तू फक्त महादिवाळी बघ आणि विजयाची महासभा बघ कशी असते। आणखीन तू लय बघायचंय, चष्म्याच्या काचा बदलीत राहतो आता, फक्त लय बघायचंय तुला आणखीन। आणि ओबीसीच्या दारा पुढे नाचत नाही, ते आमचे घर आहे, तू हे नाही, तू गप्प बस। आता आम्ही कोण आहेत? आता आम्ही ओबीसीचे आहेत ना। आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेते माघार घेणार नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लवकर शमणार नसल्याचं दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।